आणि नागपूरसह 5 लोकसभा मतदारसंघांसाठी उमेदवारी अर्ज दाखल व्हायला सुरुवात झाली आहे। पहिल्याच दिवशी नागपूरमध्ये गडकरींवर प्रेम असणाऱ्या एका उमेदवारानं त्याचा उमेदवारी अर्ज दाखल केलाय। व्यंकटेश्वरा स्वामी महाराज असे या उमेदवाराचं नाव आहे। ते मूळचे कर्नाटकमधले आहेत। सध्या महाराष्ट्रामधल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये ते वास्तव्याला असतात। या उमेदवाराशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। नागपूर लोकसभा मतदारसंघामध्ये आज एका उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। व्यंकटेश्वरा स्वामी महाराज त्यांचं नाव आहे। तुम्ही कुठल्या मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करताय आणि नेमकं कारण काय? मी 10 नागपूर हे लोकसभा मतदारसंघातून अर्ज दाखल करतोय। तुम्हाला हे गडकरी यांचा मतदारसंघ आहे। नितीन गडकरी इथून त्यांची उमेदवारी आहे। ते निवडणूक लढवणार आहेत। तर तुमची निवडणूक नितीन गडकरी यांच्या विरोधात आहे की तुम्ही त्यांचे पूरक उमेदवार म्हणून फॉर्म भरून ठेवताय? भारताचे मोठे नेते आहेत आणि सरकारचे केंद्रीय मंत्री आहेत। त्यांचे कामं भरपूर भारतामध्ये झालेले आहेत आणि त्याप्रमाणे मी त्यांचे पूरक उमेदवार आहे। कर्नाटकचे आहात, सोलापूरमध्ये तुमचा निवास असते आणि तुम्ही आता फॉर्म भरायला आणि गडकरींचा पूरक उमेदवार म्हणून फॉर्म भरायला नागपुरात दाखल झाले। गडकरींवरचा हा प्रेम काय? कोणते कामं आवडतात? गडकरींची कामं 10,000 कोटी, 20,000 कोटी, 50,000 कोटीच्या आसपासच कामं राहतात। ती नागपूरवरून माझ्या जवळ क्षेत्रापर्यंत त्यांचे कामं रोड आलेत। नागपूर ते सुरत, चेन्नई सगळे रोड बनवले आहेत। सगळं एवढं मोठं काम आणि एवढे रोजगारी वाढली त्याच्या डायरेक्ट इनडायरेक्ट। तर आज तुम्ही जे फॉर्म भरताय, नितीन गडकरी यांचा उमेदवारी अर्ज मान्य झाला तर तुम्ही नितीन गडकरी यांच्या समर्थनार्थ तुमचा फॉर्म परत घेणार? नाही, त्यांचं मान्य झालं की मी परत घेतो। म्हणजे नितीन गडकरी यांचा पूरक उमेदवार म्हणून सोबत तुम्ही त्यांचे आहात? हो हो हो। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।